नमस्कार मित्रांनो, के.एम. नानावटी व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत करतो. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कावस नानावटी यांना पोलिसांनी म्हणजे इन्स्पेक्टर जॉन लोबो यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि आता त्याच्या पुढे काय घडलं ती स्टोरी आज सांगणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना मॅजिस्ट्रेट समोर नेण्यात आलं आणि त्यावेळी इंडियन नेव्हल सर्व्हिसेस म्हणजे आपली जी नेव्ही आहे, इंडियन नेव्हीची अशी इच्छा होती की कावस नानावटी हे एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत नेव्हीचे, त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याऐवजी नेव्हल कस्टडी ग्रांट करण्यात यावी. तसंच इथे इंडियन नेव्ही ऍक्ट जो आहे तो त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की एखाद्या नेव्हीच्या अधिकाऱ्याने किंवा शिपायाने जर एखादा गुन्हा केला तर त्याची ट्रायल ही नेव्हीच्या कोर्ट मार्शलद्वारे चालणार. परंतु त्यामध्ये दोनच गुन्ह्यांचा एक्सेप्शन आहे, ते म्हणजे खून आणि बलात्कार. इथे खून झालेला होता, त्यामुळे प्रॉसिक्युशनचं असं म्हणणं होतं की यांना पोलीस कस्टडी मध्येच ठेवण्यात यावं. परंतु अशी स्टॅट्युटरी प्रोव्हिजन असून सुद्धा त्यावेळी नानावटी यांना नेव्हल कस्टडी ग्रांट करण्यात आली आणि त्यांची रवानगी जी आहे ते एका गेस्ट हाऊस मध्ये गेली. त्यांना काही कुठला तुरुंग वगैरे अशा ठिकाणी ठेवलेलं नव्हतं. पूर्ण त्यांचा सन्मान राखून त्यांना एका गेस्ट हाऊस मध्ये त्यांची व्यवस्था इंडियन नेव्हीने केलेली होती. परंतु यामध्ये व्हिक्टीम जो प्रेम आहुजा होता त्याची बहीण मेमी आहुजा या गोष्टीमुळे खूप नाराज झाली आणि तिने असं ठरवलं की प्रॉसिक्युशनच्या भरोशावर राहून ही केस आपल्याला जिंकता येईल का याच्याबद्दल तिच्या मनात साशंकता निर्माण झाली होती आणि त्यामुळे तिने असं ठरवलं की प्रॉसिक्युशनच्या सोबतच आपली स्वतःची एक वकिलांची टीम असली पाहिजे. त्यावेळी ह्या केसचे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करत होते ऍडव्होकेट चंदू त्रिवेदी. तसेच त्यांच्या समोर डिफेन्स लॉयर म्हणून जे उभे होते, ज्यांनी नानावटी यांच्यातर्फे वकीलपत्र दाखल केलेलं होतं, त्यांचं नाव होतं त्यावेळेसचे खूप सुप्रसिद्ध असे वकील कार्ल खंडालावाला. आता कार्ल खंडालावाला हे समोर आहेत म्हणून त्याच तोडीचा कुणीतरी वकील आपल्या बाजूने असायला पाहिजे, म्हणून मेमी आहुजा यांनी वकिलांचा शोध सुरू केला. आता यामध्ये खरं तर कुठल्याही गोष्टीमध्ये जात वगैरे मध्ये आणू नये, परंतु या केसमध्ये ही जात सुद्धा ही खूप महत्वाचा फॅक्टर ठरलेला आहे. कार्ल खंडालावाला जे की डिफेन्स लॉयर होते, त्यामध्ये अॅक्युज हा स्वतः जातीनं पारसी, कार्ल खंडालावाला तेही जातीनं पारसी. आता जो व्हिक्टीम होता ते जातीने सिंधी, त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की सिंधी कम्युनिटी मधला एक वकील आपण अपॉइंट केला पाहिजे. आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, एक श्रीकृष्ण होता, ह्या महाभारताचा श्रीकृष्ण, जो शस्त्र तर हातात घेत नाही परंतु सगळं युद्ध आपल्या बोटांवर खेळवतो. तसंच इथे आपण असिस्टिव्ह पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून एका नवीन वकिलाची एंट्री पाहत होतो आणि ही जी नवीन वकील जे येत होते त्यांना फक्त ऑब्झर्विंग ब्रीफ वरती ठेवणार होते, परंतु सगळी प्रॉसिक्युशनची स्ट्रॅटेजी ते स्वतः ठरवणार होते. म्हणून मी असं म्हटलं, ते जरी आर्ग्युमेंट करण्यासाठी कोर्टात उतरणार नव्हते परंतु स्ट्रॅटेजी मात्र सर्व तेच ठरवणार होते, म्हणून मी त्यांना या महाभारताचा श्रीकृष्ण असं म्हटलं. त्या श्रीकृष्णाचं नाव आहे ऍडव्होकेट राम मूलचंद जेठमलानी. वकिली व्यवसायामध्ये यांनाच देव मानलं जातं. जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला, ऍक्टिंगच्या दुनियेत अमिताभ बच्चन यांना, गायनाच्या सृष्टीमध्ये लता मंगेशकर यांना, तसंच राम जेठमलानी यांना वकिलीतला देव मानलं जातं. राम जेठमलानी यांनी असिस्ट टू पीपी असं वकीलपत्र याच्यामध्ये दाखल केलं होतं, म्हणजेच फक्त ऑब्झर्विंग ब्रीफवर, आणि चंदू त्रिवेदी यांना सर्व ब्रीफिंग ते करायचे आणि त्यानंतर ही ट्रायल चालणार होती. आता ह्या केसची ट्रायल ही सप्टेंबर 1959 रोजी सुरू झाली होती आणि ज्यावेळी ही ट्रायल सुरू झाली त्याच्या अगोदर अगदी केंद्र सरकार सुद्धा थोडस खडबडून जागं झालं होतं, कारण केंद्र सरकार यांच्या डोक्यात अशी एक गोष्ट होती की ह्या ऑफिसरमुळं आपल्या देशाची इंटरनॅशनल लेवलवरती आपल्या आर्म फोर्सेसची रेप्युटेशन खराब तर होणार नाही ना, ह्यांना जर कन्व्हिक्शन लागलं तर. त्यामुळे ते लोकही या चिंतेत होते. नेव्ही, इव्हन डिफेन्स मिनिस्टर अँड काही प्रमाणात हेही बोललं जातं की तत्कालीन प्राईम मिनिस्टर, हे सगळे चिंतेत होते. म्हणून या गेम मध्ये आणखी एका खेळाडूची एंट्री होणार होती, पण तो खेळाडू कुणी वकील नव्हता, कुणी सरकारी अधिकारी नव्हता, तर तो होता एक पत्रकार. त्यांचं नाव आहे
मिस्टर रुसी करंजिया. आता रुसी करंजिया हे द ब्लिट्स नावाचं एक साप्ताहिक चालवायचे. आठवड्यातून एकदा येणारं न्यूजपेपर म्हणजे साप्ताहिक. द ब्लिट्स हे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये मुंबईमध्ये प्रसारित व्हायचं. आता या ब्लिट्सने हे जे रुसी करंजिया होते तेही स्वतः पारसी समुदायाचेच होते आणि त्यांचा जो न्यूजपेपर होता द ब्लिट्स यांनी एक मोहीमच सुरू केली होती. काहीही करून कावस नानावटी यांना निर्दोष सिद्ध करायचं आणि या केसमधून त्यांना सोडवायचं, यासाठी झपाटून कामाला लागलेला हा न्यूजपेपर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या भारताच्या इतिहासामध्ये पहिली अशी एक कोणती तरी ट्रायल असेल की पहिली कोणती तरी असा खटला आहे की ज्याची मीडिया ट्रायल झाली होती. पहिल्यांदा मीडिया ट्रायल, कारण त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया तर नव्हतं, फक्त प्रिंट मीडिया होती आणि ब्लिट्स हे त्यावेळेचं नावाजलेलं हे वृत्तपत्र हे सगळं काम करत होतं. आणि या मीडिया ट्रायलचा या केसमध्ये खास करून जे ज्युरी येणार होते या ज्युरीच्या मनावरती खूप मोठा परिणाम झाला होता. आणि त्याच अनुषंगाने या केसच्या घडामोडी समाजामध्ये एक उथलपुथल, दोन समाजांमध्ये होणारे भांडणं, असं खूप काही या केसमध्ये आहे. आता याच्या पुढची गोष्ट अशी होती की ही केसची ट्रायल सुरू होण्याच्या अगोदर ज्युरींचं सिलेक्शन कसं करायचं. तर या केसमध्ये एकूण 9 ज्युरी सिलेक्ट करण्यात आले होते. ते कोणते होते, त्यांचे बॅकग्राऊंड काय होतं, या सर्व गोष्टींसाठी आपण पुढच्या एपिसोडची कृपया वाट बघा. तोपर्यंत धन्यवाद. आणि फक्त जाता जाता एकच रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कायद्याचा एकच संदेश, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.